यायचंय सॅव्हियो मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच. काय बॅटिंग केली, 29 धावा अंडरआर्म क्रिकेटमध्ये, बॉक्स क्रिकेटमध्ये, सर्कल क्रिकेटमध्ये आणि धुव्वाधार बॅटिंग. वन साइड हिरो, वन मॅन शो, पहिल्या मॅचचा हिरो सॅव्हियोने मॅच सेव्ह केली आपल्या टीम करता. सामनावीर ही जी ट्रॉफी आहे इयान रॉड्रिक्स आणि ऑरेला अल्मेडा यांनी सौजन्य केले. सामनावीर स्टीफन जे पिंटो साहेब या ठिकाणी आहेत, त्यांना विनंती करेन की ही ट्रॉफी आपण द्यायची आहे. इयान रॉड्रिक्स आणि ऑरेला अल्मेडा यांच्या माध्यमातून ही सौजन्य केलेली ट्रॉफी. सेव्हियर सॅव्हियो मॅच सेव्हर आणि जबरदस्त बॅटिंग त्याला आपण पाहतो ऑन स्क्रीन. एकंदरीत चौकारांची आतिषबाजी तू केली, 29 धावा केल्या आणि ते उपयुक्त ठरला. काय म्हणशील, टीम जिंकले? काय नाही, मी बरं माझ्याकडून बॅटिंग चांगली होईल की नाही टीमला अपेक्षा होती, परंतु चांगलं झालं कारण की पायाने पण सपोर्ट दिला माझा. कारण की पाय इंजर्ड असताना मला तरी डाऊटफुल होता मी बरं खेळू शकतो की नाही, कारण की माझ्या माझ्या अलावा दुसरा प्लेअर बसलेला, त्याच्यामुळे मला टेन्शन होतं. मी बरं तरी पण चांगलं झालं. थँक्यू. या आयोजनाविषयी काय म्हणाल? एकंदरीत हे आयोजन नियोजन कमी दिवसामध्ये कमी वेळेत चांगलं आयोजन. हो, अतिशय चांगलं केलेलं आहे कारण की तिथे मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला, तर त्या फिल्डर विषयी काय म्हणाल? अतिशय चांगली फिल्डिंग केलेली, कारण की मी असताना पण माझ्याकडून पण एक चौकार गेलेला, पण त्याने चांगला कमबॅक केला मुलाने आणि तो मॅचमध्ये इन केला मला. म्हणजे सेव्हियरने आता कमबॅक केला आपल्या क्रिकेट करिअरमध्ये, कारण की दुखापतग्रस्त होता 1 ते 2 महिने अगोदर आणि कमबॅक करायला किती कठीण जातं ज्यावेळी आपण इंजर्ड होतो. भरपूर भरपूर म्हणजे कसं पूर्ण महिना घरी बसून काढलाय, आता पण मला घरी शिव्याच पडणार आहेत हे कन्फर्म आहे. क्या बात आहे. क्रिकेटवर
हलक्या हाताने ऑफ च्या दिशेने एक धाव मिळाली, धावसंख्या पोहोचली ती 11 वर. बॅटची मदत मिळाली होती, धावसंख्या 11. जागा बनवून खेळायचं होतं, टॅप केलं होतं, चेंडू बघितलं तर बिडॉपच्या क्षेत्रामध्ये. धावसंख्या 1 ने पुढे गेली आणि धाबा झाल्या धावपळ करत्या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धाबा, 11 धाबा, 11 धाबा. आपण होऊया स्वागताने सन्मान. राहुल साहेबांच्या शुभ हस्ते हा स्वागताने सन्मान होतोय. दुसऱ्या षटकाकडे सुद्धा आमची नजर असेल. मायची उब देणारी शॉल आणि हा पुष्पगुच्छ देऊन त्यांचा स्वागताने सन्मान होतोय. त्याच्यानंतर ॲशली ग्रेसियस सर उपस्थित आहेत, आपलं सुद्धा स्वागत करतो आम्ही या ठिकाणी. प्लीज या. वाईडचा इशारा मैदानाच्या आतून आलाय. गोलंदाजी मार्गावर जॉर्डन नुनिस. ॲशली ग्रेसियस सरांचा सुद्धा स्वागत आणि सन्मान होतोय. मायची उब देणारी शॉल राहुल यांच्या शुभ हस्ते आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा स्वागत आणि सन्मान या अतिथी कक्षामध्ये होतोय. या स्टार बॅटिंग करते यावेळेला. चांगला बॉल जॉर्डनचा. धाबा 14 धाबा बनलेले आहेत. पुन्हा एकदा जॉर्डन तयार. ओ चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाला चकवत चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. मिळतील धाबा 4. DPL चौकार. कारण इथे जास्त वादन करण्याची संधी ही मला वाटते तेव्हाच मिळेल जेव्हा एखादा फलंदाज बाद होईल. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर एक धाव 22च्या स्वरूपात मिळतोय आणि धावसंख्या पोहोचली 19 वर. स्कोर मोज ऑन 19. दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल. जॉर्डन गॅप मध्ये टाकायचं होतं. चांगले फिल्डिंग पाहायला मिळाली बाउंड्री लाईनच्या जवळच. एक धाव मिळाली. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आयात स्टार्स टीमची धावसंख्या आहे 20 धाबा. डबल धमाका क्रिकेटचा फुल ऑन पीस. मैदानात रंगतो जोश खास. DPL मध्ये दिसतो फुल ऑन क्लास. क्रिकेटचा जलवा फुल ऑन लेवल. डोंगरी प्रीमियर लीग दमदार. क्रिकेट मध्ये सुपर. शुभम पिंटो सरांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये या. स्टीव्हन पिंटो सरांचा आपण पुन्हा एकदा सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मान करतोय. चौकार सुद्धा स्टीफन पिंटो सरांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत आपण पुन्हा करूया. हे सन्मान चिन्ह आहे. या स्पर्धेकरता सुद्धा चांगलं सहकार्य त्यांचं राहिलं त्यामुळेच हा सन्मान करणं गरजेचं होतं. इथे बघूया व्हॉट इज डिसिजन. बॅटर इज गॉन. परत जावं लागतं बॅटर कुणालला आणि फलंदाजी करणाऱ्या आयात स्टार्स टीमला लागलाय हा पहिला धक्का. 1 गडी बाद. धावसंख्या धावपळकर 24 धाबा. 2.2 बॉलच्या समाप्तीनंतर 24 वर 1. चलो चलो फटाफट हात वरती. सगळ्यांचे हात वरती. त्याच्या गळ्यामध्ये सोन्याचा तोरण. जान माझा घेऊन फिरतो ब्लॅक. नेक्स्ट मॅच इव्हान वॉरियर्स वर्सेस KE स्टार्स असा असेल. टॉस साठी या. स्वीप केला जात. ब्रुनो स्ट्राईक इन कडे बघितलं तर रिव्हर्सचा फटका खेळला गेलाय. इशारा आलाय स्कोरलेग पंचांचा. नो बॉल चा इशारा कारण हाईट सुद्धा जास्त होती. म्हणजेच 1+1 या 2 धाबा. धावसंख्या 28. क्रिकेटची वाढती क्रेज लक्षात घेता उन्हातानाची पर्वा न करताना खेळाडू इतक्या तप्त उन्हामध्ये क्रिकेट खेळण्याकरता उत्सुक आहेत. आणि DPL म्हटलं तर एक मानाची, अभिमानाची, सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा जिथे आपल्याला एक खेळाडू दिसत आहेत, नामचीन खेळाडू दिसत आहेत. आता चांगले फिल्डिंग
बघितलं तर ऑन साईडला बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि एक धाव तर मिळाली. धाव संख्या 29. षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. सनी तयार. पुन्हा स्वीप केलंय. चुकीचं शॉट सिलेक्शन करताना बॅटर दिसत आहेत. ब्रुनो. एक धाव मिळाली. या एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या त्याचं कौतुक करतायत इतर जे खेळाडू आहेत. 11 खेळाडू या मॅच मध्ये उतरत आहेत. एकूण 13 खेळाडूंचा स्क्वॉड. प्रत्यक्षात 11 खेळाडूंना संधी मिळतोय. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 31 फॉर 1. 3 षटकांमध्ये 31 धावा बनल्यात. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी आपण ऐकूया सुमधुर गीत. थँक्यू. आता जोनस गोलंदाजी मार्गावर आलेत आणि स्ट्रायकिंग कडे ब्रुनो याच्या बॅटिंग जर आपण बघितले तर ते 8 मध्ये 10 वर खेळत आहेत आणि टायरन 1 धावसंख्येवर खेळत आहेत. नॉन स्ट्रायकिंग कडे पंच सत्यम यांचा धावसंख्या 32. हो, लगातारचे 2 चेंडू खराब टाकलेत. फायदा टीमला होतोय. फलंदाजी करताना आयात स्टार्स टीमची धावसंख्या 33. ऑफ ड्राईव्ह 2 धावांकरता हा चेंडू तिथे गेलाय सुपर कव्हर क्षेत्रात. धावसंख्या 2 ने पुढे जाताना धाबा झाल्या तर 35 धाबा. धावफलक वाढलाय. मॅच जिंकण्याकरता प्रयास होतोय. हो, इथे अगोदरच चुकले होते. नंतर कव्हर करतायत. अमजद फिल्डिंग करतायत. चांगला एफर्ट आहे. 100% योगदान प्रत्येक खेळाडूने दिलंच पाहिजे. स्कोर मोज ऑन 36. दांडी गोल. चांगला ब्रेक केला होता चेंडूला. त्रिफळा उद्ध्वस्त झालाय. म्हणजेच आपण जर विचार केला 3 बॉल. थँक्यू. न्यू बॅटर इन मिस्टर जॉनी. जोनस वर्सेस जॉनी. शेवटचे 3 बॉल 2 गडी बाद 36 धाबा. ओहो, जॉनी याला सुद्धा सांगितलंय गो बॅक. त्याला परत पाठवलंय. गोल्डन डकचा शिकार बनलाय जॉनी आणि लगातारच्या 2 बॉलवर 2 विकेट्स प्राप्त केल्या. त्रिफळा चीजच्या रूपाने गोलंदाज जोनसने गोलंदाज आलेत विकेट हॅट्रिक वर. आता 36 वर 3. हॅलो. जम्बो बॉयचे अध्यक्ष संजय नुनीस यांचं इकडे आगमन झालेलं आहे. तर त्यांना विनंती करतोय की त्यांनी आमच्या पवेलियन बॉक्समध्ये यायचं आहे. त्यांना विनंती असेल की त्यांनी आमच्या पवेलियन बॉक्समध्ये या प्लीज. त्याचप्रमाणे एल.आय. पाटील यांचं देखील दिशेने 3 गडी बाद 37 धाबा झालेत. पाहुणे मंडळीत सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे संजयजी नुनीस सर. आणि आता या इनिंग मधला एक शेवटचा बॉल शिल्लक असेल. 37 वर 3. टॉस साठी दोन्ही कॅप्टन रेडी राहा. एबान वॉरियर्स आणि के स्टार. व्हाईट बॉलचा इशारा पंचाने दर्शवलाय. स्कोर मोज ऑन 38. 38 वर 3. ओ, खेळपट्टीच्या बाहेर आहे. ओ नो 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 बॉलचा इशारा. 1 धाव तर मिळाली आणि धाबा झाले 39. हॅलो, संजयजी नुनीस साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं करूया हार्दिक स्वागत. वेलकम. आपलं हार्दिक स्वागत आहे DPL डबल धमाकामध्ये. के स्टार्स आणि इव्हान वॉरियर्स दोन्ही टीमचे कॅप्टन. टॉस बॉल चांगलं काम ते करत. स्कोर मोज चांगलं काम ते करत. स्कोर मोज ऑन 40. 40 धाबा आयात स्टार्स टीमच्या. ब्रुनो संघनायक आहेत. सलामीला आलेले खेळाडू आहेत. 13 वर खेळत आहेत. पुढचा बॉल बघूया किती धाव मिळतील. या मिळतील धाबा 4. कडक बेधडक चौकार. पहिल्या मॅचचा समान. थँक्यू डीजे. 2 मिनिटं. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा 44 धाबा झाल्या होत्या. इथे 4 षटकांमध्ये 44 धाबा झाले 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि 45 धावसंख्येचं टार्गेट फजल टायगर संघासमोर ठेवलंय.
टॉस बॉक्समध्ये दोन्ही कॅप्टन या, के स्टार्स आणि इमान वॉरियर्स दोन्ही टीमचे कॅप्टन ने टॉससाठी या. टॉस बॉक्समध्ये असतील अक्षयजी साटम. वळूया आपण डीजे मास्टरकडे. ओ टू यू. कशाने सख्या सजना सांग लुक लुक नाराते शुभ हस्ते आम्ही करतोय. सर्वप्रथम आम्ही त्यांचा सन्मान करतो. या स्पर्धेमध्ये तुम्ही आर्थिक स्वरूपाची मदत संजय नुनीस यांची आलेली आहे आयोजकांना, त्याबद्दल संजय नुनीस यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो आणि यापुढे देखील असं सहकार्य तुमच्याकडून नेहमीच मिळत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. त्यांचं स्वागत आणि सत्कार देखील मयाची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन मी त्यांचा सत्कार करतोय आम्ही डोंगरी बॉयच्या वतीने. धन्यवाद परत एकदा संजय नुनीस साहेब. यांच्या शुभ हस्ते आम्ही पुढील सामन्याची नाणेफेक देखील करणार आहोत. तरी संजय नुनीस यांना विनंती करीन की आमच्या टॉस बॉक्समध्ये जायचं आहे आणि पुढील सामन्याची नाणेफेक करायची आहे. पहिला डाव संपलेला आहे. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावं लागली ती 44 धावा आय स्टारने फळकावल्या आहेत. 45 धावांचं आव्हान समोर ठेवलेलं आहे ते म्हणजे फजल टायगर. या स्पर्धेतील जर का जे 5 संघ सहभागी झालेले आहेत त्या 5 संघामध्ये असे या स्पर्धेतील संघ आहेत ते म्हणजेच आय स्टार आणि फजल टायगर. चला आपण टॉस करतोय संजयजी साहेबांच्या शुभ हस्ते. एका साईडला इवन वॉरियर्स तर दुसऱ्या बाजूला के स्टार. या दोन संघादरम्यान आपण टॉस करतोय. संजयजी नुनीस साहेबांच्या शुभ हस्ते टॉस. हेड असा कॉल इवन वॉरियर्स आणि आलाय टेल. टॉस जिंकलेला आहे के स्टार. थँक्यू. आपण आसनस्थ व्हायचं आहे. के स्टार अरमान टॉस जिंकलाय. निर्णय काय आहे? मी बॅटिंग करू. पहिला मॅच तुम्ही जिंकलायत. हाही मॅच इम्पॉर्टंट आहे. या मॅचमध्ये काय रणनीती आहे? एक प्लेअर आम्ही चेंज करू, चांगले से चांगले फिल्डिंग करण्याचा प्रयत्न करू. एकंदरीत पहिल्या मॅचमध्ये सैवी यांनी जी बॅटिंग केली त्या बॅटिंगविषयी काय म्हणशील? खूप चांगली बॅटिंग केली त्यांनी. त्या एकट्यावर त्याने आता टीमवर्कची गरज आहे. आम्हाला सर्वांना चांगलं खेळावं लागेल. या आयोजनाविषयी काय म्हणाला? डोंगरी प्रीमियर लीग आयोजन मॅक्सन आपण यायचं आहे. इव्हन वॉरियर्स टॉस जिंकला असता निर्णय काय असता? बॅटिंग असते मनाप्रमाणे आता बॅटिंग करायचं आणि काय एक मनामध्ये टार्गेट असेल बॉक्स क्रिकेटमध्ये 4 ओव्हर 45 प्लस आणि कोणते असे बॅटर जे खेळाडू आहेत जे इथपर्यंत पोहोचू शकतात? हात बॅटर चांगले विकी आहेत, कल्पे आहे. चांगलं आयोजन नियोजन आहे. आपली घरची स्पर्धा आहे डोंगरी प्रीमियर लीग. तर या प्रीमियर लीग विषयी काय म्हणाल? पाहिजे. दॅट्स इट. नक्कीच तुम्हाला ही शुभेच्छा. तर फ्रूट बकेट आपण घ्यायचं आहे. के स्टारने टॉस जिंकला. निर्णय गोलंदाजीचा घेतला आहे आणि बॅटिंग असणार आहे इव्हन वॉरियर्स. संजयजी नुनीस साहेबांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. भरपूर चांगलं कार्य, भरपूर चांगला सपोर्ट तुम्ही करताय त्याबद्दल आपला आभारी आणि धन्यवाद. इथे आल्याबद्दल आपलं मनापासून आभार. के स्टार टॉस जिंकलाय आणि निर्णय घेतलाय गोलंदाजी करण्याचा. धन्यवाद. संजय नुनीस यांच्या माध्यमातून या अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेसाठी लागणारे सर्व चेंडू पुरवण्यात आलेले आहेत त्याबद्दल परत एकदा संजय नुनीस यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि सामन्याकडे वळतोय. 44 धावा केलेल्या आहेत त्या म्हणजेच आय स्टार संघाने आणि 45 धावांचा पाठलाग मैदानात सुरू होणार आहे. धावांचा पाठलाग करण्यासाठी बघितलं तर वॅन्डम आणि एक मिनिट तुमची गोलंदाजी आहे इव्हन. चला आपण दुसऱ्या इनिंग कडे वळणार आहोत. 45 धावसंख्येचं टार्गेट फजल टायगर्स या टीमला ठेवण्यात आलं. संघ मालक म्हणून आपण दोन्ही टीमच्या संघ मालकांचा उल्लेख करूया. आमिर खान फजल टायगर्स टीमचे संघ मालक आहेत. तर दुसऱ्या बाजूला अयाज स्टार्स टीमचे संघ मालक म्हणून अजमल शेख साहेबांकडे पाहिलं जातं. ऑन साईडला डिक्लेरेशनच्या दिशेने चेंडू गेलाय. 2 धाबा मिळतीलच कारण दोन्ही बाजूला आपण बघतो ते पिवळ्या रंगाच्या ज्या पट्ट्या आहेत तिथे जर चेंडू जातोय तर 2 धावा मिळतील बॅटरला. कट केलं. 1च धाव मिळेल. 45 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सध्या धावसंख्या 3. स्ट्राईक इन कडे आता वॅन्डम गेलाय. नेहमीच मान्यवरांच्या भूमिकेमध्ये असलेलं एक लाडकं व्यक्तिमत्व सुद्धा फिल्डिंग करताना आपल्याला दिसून येतं ऑन साईडला. पुढचा बॉल जुलियस. हो 2 धाबा असेल. 2 धाबा असेल कारण टॅप करत असतानाच हा चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार आणि चौकारांची योग्य
निबड करावी लागेल गोलंदाजाला. फलंदाजाला या वेळेला आता विकेट जाण्याची शक्यता. महत्वपूर्ण फलंदाज होतो आता इथे बाद. प्रत्युत्तरा दाखल 1 गडी बाद. धावा आहे धावफलकावर 6-1. डबल धमाका जलवा 6-1. नवीन बॅटर बॅरी. ऑफ ब्रेक केलाय जुलियस या गोलंदाजाने. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 गडी बाद 6 धाबा. 1 गडी बाद 6 धाबा. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये 39 धाबांची गरज आहे. 18 मध्ये पाहिजेत 39. एक छोटासा ब्रेक घेऊया. तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा. डोंगरी परिसरात सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम. अंडरआर्म क्रिकेटची धमाल. डोंगरी प्रीमियर लीग 2026. धन्यवाद विजय. 6 वर 18 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या म्हणजे 39. 13चा आस्किंग रेट आहे. स्ट्राईक एंडला वॅन्डाम, नॉन स्ट्राईक एंडला बॅरी, गोलंदाज लायझन. डोंगरी प्रीमियर लीग पर्व 5वा आहे वाटते. पहिला चेंडू राऊंड द विकेट मारा लायझनचा. वॅन्डमॅन टॅप करण्यात आला होता पण तो 2 धावा देऊन जायला फटका. पंचांचा इशारा येतोय. 2 धावसंख्येने सरकते धावसंख्या ती जाते म्हणजे 8 वर. पहिल्या सामन्यात देखील आपण बघितलं 44 धावा केलेल्या होत्या. के स्टारनं 45 धावा पूर्ण करता आल्या नव्हत्या इव्हन वॉरियर्सला. या सामन्यामध्ये बघूया काय होते कारण दोन्ही संघ अतिशय ताकदवान असे दोन्ही संघ आहेत. पाहूया कुठला संघ विजयी बाजी मारतोय. लायझन षटकातील दुसरा चेंडू. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करण्यात येतोय कारण बघितलं 40+ जास्तीत जास्त खेळाडू 40+ लायझन षटकातील धावांचा भेटतोय. DPL चौकार बॅरी यांच्या बॅटमधून. धन्यवाद डीजे. धावसंख्या 13. एक चांगला फटका कव्हर ड्राईव्हचा. आखूड टप्प्याचा चेंडू स्वतः बॅकफूट मध्ये होतो चेंडूला. 2 धावांसाठी थोडासा नशीब आणि उलगावणी दिलेला आहे बॅरीला. चांगला फटका होता. फटक्यामध्ये ताकद देखील होती. टायमिंग देखील चांगलं होतं परंतु चांगल्या प्रकारे जज केलाय. डाव्या अष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. पंचांचा इशारा वाईट साईड 1+1. अशा 2 धावा भेटतील. धावसंख्या जाते आणि 17 वर जाऊन पोहोचते. 17 धावा. आता मात्र बॅरी रंगात येतोय. बॅरी आपले रंग दाखवायला सुरुवात करतोय कारण अजूनही भरपूर अशी फलंदाजी, मोठी अशी लांबलचक फलंदाजीची यादी. जॉर्डन नुनीस यायचा बाकी आहे. आमिर खान यायचा बाकी आहे. फैयाज खान यायचा बाकी आहे. असे मोठे मोठे खेळाडू यायचे अजून बाकी आहेत. म्हणजेच धावांचा पाठलाग व्यवस्थितरित्या चालू आहे मैदानात. लायझन षटकातील पुढचा चेंडू. धावसंख्या 17 मैदानात. पुढला चेंडू तितकाच चांगला फटका कवच आणि कवच मध्ये 4 धावा देऊन जातोय. धावसंख्या सरकते 21 वर. हा फटका अतिशय आत्मविश्वास देणारा फटका, मनोबल उंचावणारा फटका असेल बॅरी यांचा. संघाची धावसंख्या 21. चेंडू झालेले आहेत आतापर्यंत. 1 चेंडू बाकी आहे. शेवटचा चेंडू षटकातील 21 धावा फळकावा लागलेल्या आहेत. लास्ट टू गो. षटक दोन षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल 45 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना सध्या आपण बघतायत फझल टायगर्स टीमची धावसंख्या 22 वर 1. आता 12 मध्ये पाहिजे 23. जोरकस फटका, वेगवान फटका. अजमल आणि भाई यांच्या मधून हा चेंडू सीमारेषेपार. नो बॉलचा इशारा. 4+1 मिळतील धावा 5. या 5 अतिरिक्त धाब्यांच्या मध्ये 3. धावसंख्या झाली आता 27. प्रत्युत्तरादाखल चांगलं प्रत्युत्तर, चोख उत्तर दिलं गेलंय. पहिल्या षटकामध्ये केवळ 6 धावा होत्या. नंतर दुसऱ्या षटकामध्ये धावांची लयलूट केली आणि तिसऱ्या षटक सुद्धा सुरुवात करत असताना फिरोज खान चुकीचा चेंडू टाकतोय. फिरोज
ओ गुड बॉल, यावेळेला हा डॉट बॉल गेलाय, धाव घेण्याची संधी मिळत नाही. ब्रुनो सांगतायत की अशा चेंडूची आवश्यकता आहे. धाव संख्या 27. ओ दॅट्स ऑफ ब्रेक. अतिशय प्रणय चांगला कोळी यांना ball. विनंती करतोय प्रणय कोळी साहेबांना विनंती करतो की त्यांनी समोर यायचं आहे. प्रणय कोळी यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला भरपूर अशी मेहनत आलेली आहे, त्याबद्दल आम्ही त्यांच्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत करतोय आणि त्यांचा जाहीर सत्कार देखील आम्ही करतोय. तरी प्रणय कोळी यांना विनंती करतोय समोर या. धाव संख्या धाव पळकर 27 वर 1. प्रणय कोळी साहेबांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. आभारी, मनापासून धन्यवाद. मॅचच्या दिशेने आपण हॅलो, आमचे जम्बोबाईचे उपाध्यक्ष देखील आलेले आहेत. जम्बोबाईचे उपाध्यक्ष एडवर्ड नुनिस यांचं देखील इकडे आगमन झालेलं आहे. या स्पर्धेसाठी मी त्यांचे मनपूर्वक स्वागत करतोय स्पर्धेमध्ये. आणि एडवर्ड नुनिस आमचे खजिनदार यांना विनंती करतोय की त्यांनी एडवर्ड नुनिस यांचा देखील सत्कार करायचा आहे. तरी एडवर्ड नुनिस यांना विनंती करतोय की त्यांनी समोर या प्लीज. वय वर्ष 55, मास्टर संघामध्ये देखील खेळतात अजूनही. आणि आमचे उपाध्यक्ष आहेत. या स्पर्धेमध्ये आल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन आणि सहर्ष स्वागत. सात मध्ये 15 पाहिजेत. सात बॉल आणि चांगला एफर्ट बघायला मिळाला सुनील नुनिस सरांचा. 2 धाव मिळतील. धाव संख्या 2 ने पुढे गेली आणि धाबा झाल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धाबा. आता शेवटचे 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता 13 धाबांची गरज आहे. 13चा फेरा आणि हा फेरा कोण पूर्ण करेल ही चर्चा करण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. मॅच बनतोय आज स्टार्स वर्सेस फजल टायगर्स असा. 6 मध्ये 13 धाबांची गरज आहे फजल टायगर्स टीमला. स्ट्रायकिंग कडे बॅटर आपण बघतायत आणि गोलंदाजी मार्गावर नोएल नोवी. ओहो, बघूया काय घडलंय. नोवीने नेमकं काय केलं. विकेट डाऊन. पंचांचा बोट आकाशाकडे उंचावलंय आणि बॅटरला परत जावं लागतंय. म्हणजेच हा मोठा धक्का असेल प्रत्युत्तर देणाऱ्या फजल टायगर्स टीमला. गॉन. बाजारी लोकांच्या नजरा पतिंब तुझ्यावरी. नोएल याला सफलता तर मिळाली, नोवीला सफलता मिळाली. आता नवीन बॅटर खेळण्याकरता फैयास नवीन बॅटर आलेत. जबाबदारी वाढली आहे. 5 बॉल शिल्लक आहेत आणि 5 बॉल मध्ये 13 धावा पाहिजेत. फजल टायगर्स टीम 13ची गरज आहे. फुलपुश बॉल. विकेट मिळाली. बिग ब्लो. 3 गडी बाद. धाव संख्या धाव फळकावर आहे 32 धावा. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये पाहिजे 13. मोठी प्लसच्या खेळाडूने काय चांगला एफर्ट दाखवलाय. म्हणजेच आता क्रिकेट खेळण्याकरता वयाचं बंधन नाही. कारण मागे सुद्धा आपण बघितलं 2025 मध्ये 5 मार्च 2025 साली एका खेळाडूने 62 वर्ष 145 दिवसांचा असताना आंतरराष्ट्रीय T20 इंटरनॅशनल मध्ये डेब्यू केला. खेळाडूचं नाव नक्कीच मी सांगेन. सध्या 4 बॉल आणि पाहिजे 13. 4 मध्ये 13ची गरज आहे. जागा बनवून खेळला जात. इनसाइड एज लागलंय. शतरक्षक डीप मध्ये तैनात आहे. विकेट जाण्याची शक्यता. यस, या ठिकाणी विकेट मिळाली. धावबाच्या स्वरूपात परत जावं लागतं ते फैयास या बॅटरला. विकेट डाऊन. 4 गडी बाद. धाव संख्या 33.
मधा केला तुझून वेळा आस्ती उभी रे गोदारा यो मधा केला तुझून वेळा आस्ती उभी रे गोदारा यो मधा केला तुझून वेळा आस्ती उभी रे गोदारा यो मधा केला आता काय स्थिती झालं 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये पाहिजेत 12 न्यू बॅटरी नवीन बॅटर वेगाने हा पटका त्याने साधलाय 4 धावां करता लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेने हा चौकार आलाय चौकारण्याची धाव संख्येला आकार 37 वर 4 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये जिंकण्याकरता पाहिजेत 8 मागच्याच मॅच मध्ये अशी स्थिती होती अगोदरच्या मॅच मध्ये सुद्धा 2 मध्ये 8 पाहिजे होत्या आणि त्या डिपेंड केल्या होत्या जावेद शेखने नोल तयार ओहो व्हॉट अ टॅलेंट तंत्र आणि मंत्र अगदी योग्य परामाला स्ट्रेट ड्राईव्हचा फटका मिळतील धाबा 4 डीपीएल चौकार धाव संख्या 41 आता 1 बॉल आणि मॅच जिंकण्याकरता पाहिजेत 4 1 मध्ये 4 काय गोलंदाज खाईल मार की फलंदाजावर गोलंदाज करेल वार 1 मध्ये 4 1 मध्ये 4 कंपल्सरी चेसिंगची ओहो चेंडूला अडवलाय चांगला एफर्ट पाहायला मिळाला तो म्हणजेच अजमल शेख या काडूचा व्हॉट टॅलेंट आणि मला वाटते संघ मालक म्हणून सुद्धा चांगलं काम आया स्टार्सचे अजमल शेख यांचं झालंय कॉंग्रॅच्युलेशन आया स्टार्स टीम